राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज वाढदिवस आणि त्यांच्यावर आज राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत असताना नाशिक शहरामधले लागलेले बॅनर सध्या राज्यात चर्चेचा विषय ठरत आहेत। भावी मुख्यमंत्री अजित पवार अशा स्वरूपाचे बॅनर नाशिक शहरात वेगवेगळ्या भागांमध्ये लागलेले आहेत। राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून शहरात ही बॅनरबाजी सध्या नाशिककरांमध्ये चर्चेचा विषय ठरते आहे। खरं तर सत्तांतर झाल्यापासूनच राष्ट्रवादीकडून सातत्यानं अजित पवार यांना भावी मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट केलं जात आहे। राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून देखील आजच्या अजित पवारांच्या वाढदिवसाची ही संधी जी आहे तिचा औचित्य साधून शहरात भावी मुख्यमंत्री अजित पवार अशा स्वरूपाची बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडनं ही एक प्रकारची तयारी केली जात असल्याचं या निमित्तानं बोललं जात आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजा अधिकारी TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।